आणि राक्षसांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य, या शुक्राचार्यांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे देवयानी. काय नाव आहे? देवयानी. आणि ही जी देवयानी आहे, ब्राह्मण, शुक्राचार्य ब्राह्मण आहे. आणि दुसरा एक राजा आहे, त्या राजाला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे शर्मिष्ठा. काय नाव आहे? तर ही जी देवयानी आहे आणि ही शर्मिष्ठा आहे, अशा दोघी मैत्रिणी होत्या. देवयानी आणि शर्मिष्ठा आणि त्यांच्या काही मैत्रिणी, त्या दासी, कन्या, हे सगळे मिळून गेले होते एका नदीमध्ये, सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी. स्नान करत असताना असं वर्णन भागवतामध्ये आहे, आकाश मार्गामधून उमाशंकर चालले होते. आकाश मार्गामधून महादेव आणि पार्वती विमानामध्ये बसून चालले होते. त्यावेळेला त्यांना पाहिल्यानंतर या सर्व स्त्रिया ज्या आहेत यांनी पटकन लाजल्या आणि लाजून त्यांनी काय केलं, काठावरती आल्या, नदीच्या काठावरती आल्या. मग सर्व स्त्रियांनी आपले आपले कपडे काढून ठेवले होते. शर्मिष्ठा तर राजकन्या आहे, देवयानी तर ते गुरुची मुलगी आहे, आपल्या ब्राह्मण कन्या आहे. मग इतक्यात काय झालं, शर्मिष्ठाने काय केलं, चुकून त्या देवयानीचे कपडे घातले. देवयानीचे कपडे घातले. देवयानीला राग आला, कारण देवयानीचे वडील तिच्या दरबारामध्ये कामाला होते राजाच्या, परंतु ब्राह्मण होते ना, गुरु होते, तिला अभिमान होता. देवयानी शर्मिष्ठेला बोलली, तू माझे कपडे घातलेच कस काय? दोघीचं भांडण लागलं. दोघीचं भांडण लागल्यानंतर ते म्हणले, ठीक आहे, मी तर राजाची कन्या आहे म्हणे, तुझे कपडे एवढे घातले चुकून म्हणून काय बिघडलं म्हणले. मी एकमेकीची केस धरून भांडण जोरात सुरू झालं त्या दोघींचं. आणि या भांडणामध्ये तिने त्या ब्राह्मण कन्येला विहिरीमध्ये ढकलून दिला. कोणाला? देवयानीला. मग देवयानीला पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि विहिरीमध्ये पडली देवयानी. आणि पडल्यानंतर ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा, मला ओरडायला लागली. तिकडे कुणीच नाही. मग त्यावेळेला घोड्यावरून जात असणारा हा, बोला, ययाती महाराज, यांच्या कानावर किती शब्द आले, वाचवा वाचवा वाचवा. आणि ययाती महाराज घोडा थांबवला आणि त्या विहिरीमध्ये गेले तिकडं. आणि त्यांनी पाहिलं तर आतमध्ये अतिशय सुंदर एक कन्या आहे आणि तिच्या अंगावर वस्त्र पण व्यवस्थित नाहीये, कारण यांची कपड्यावरूनच भांडणं झाली ना. इतकी सुंदर आहे आणि ती अशी त्या विहिरीमध्ये अडकलेली आहे. आणि वरून हे ययाती महाराज आतमध्ये पाहतायत त्या सुंदर कन्येला. पाहता क्षणीच त्यांना ती हवीशी वाटायला लागली. आणि ती तर ब्राह्मण कन्या आहे, हा क्षत्रिय राजा आहे. पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय असा विवाह नाही, असं क्षत्रिय ब्राह्मण असे विवाह नाहीत, वेगवेगळे. तरी त्यात पण प्रकार आहे. तुम्ही जर क्षत्रिय असाल तर ब्राह्मणाशी विवाह करू शकायचे, पण जर ब्राह्मण आहे तो शूद्राशी विवाह नाही करत आहे, असं काही प्रथा होती. हा ययाती महाराज यांनी पाहिलं खाली, त्यालाही ती आवडली. परंतु आता एक अबला स्त्रीला हात तर दिला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, हात दिला. जसा हात दिला, त्या हाताला धरून ती वरती आली विहिरीतून वरती आली. आणि विहिरीतून वरती आल्यानंतर देवयानी म्हणाली, तुम्ही मला स्पर्श केलेला आहे, मी ब्राह्मण कन्या आहे, तुम्ही मला स्पर्श केलेला आहे, त्यामुळे आता मला इतराशी कोणाशी विवाह करता येत नाही. आता विवाह तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. मी काय बलामत आली, आता विहिरीतून वाचवलं ते वाचवलं, आता लग्नही करा. पण राजकुमारालाही ती आवडली होती. म्हणून ययाती महाराजांनी सगळे वडिलांकडे गेला मॅटर, आणि मग शुक्राचार्यांकडे गेला. नावं लक्षात येत आहेत तुमच्या? शुक्राचार्यांकडे गेले. आणि शुक्राचार्यांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी शुक्राचार्य म्हणले, ठीक आहे, लग्न करा. लग्न लावून दिलं. शुभमंगल सावधान. त्या दोघांचं लग्न लावून दिलं. एक ब्राह्मण कन्या आणि एक क्षत्रिय राजकुमार. पुढे काय होतं बघा, दोघांचं लग्न लागलं. पण या ठिकाणी जे भांडण झालं होतं, कुणाचं? दोन मुलींचं, शर्मिष्ठा आणि देवयानी. हे भांडण झालं होतं. त्यावेळेला ते भांडण राजाकडे गेलं होतं.
आणि राजाकडे गेल्यानंतर ही जी राजकुमारी आहे शर्मिष्ठा, या राजकुमारीला भांडण मिटवण्यासाठी राजाने काय केलं होतं, त्या देवयानीची दासी बनायला सांगितलं होतं. म्हणले चुकलं आमच्या मुलीचं, तुमच्या मुलीचे कपडे घातले, त्याच्या बदल्यामध्ये ती आता दास्यत्व स्वीकारेल म्हणून देवयानीची दासी केलं होतं त्यांना. आणि लग्न झाल्यानंतर काय होतं, ज्या दासी असतात, कोणीतरी आपल्याकडे कसं पुरवली पाठवतो आपण, किंवा तसं नाही, पूर्वी काय असायचं, एखादी जर मुलगी चालली राजकुमारी तर तिच्या दासी पण तिकडे जायच्या. या देवयानी बरोबर दासी म्हणून त्या शर्मिष्ठीला पाठवलं, राजकुमारीला पाठवलं. सीन सगळ्यांच्या लक्षात येतोय. देवयानी आणि ययाती महाराजांचं लग्न झालंय आणि दासी म्हणून या शर्मिष्ठीला पाठवलं. शर्मिष्ठा सुद्धा अतिशय सुंदर आहे दिसायला. देवयानी पासून ययाती महाराजांना मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर ययाती महाराज जे आहेत हे पाहिल्यानंतर त्या शर्मिष्ठेलाही वाटलं मलाही एक मुलगा पाहिजे. आणि म्हणून तिने नकळतपणे त्या महाराजांकडे याचना केली की मलाही तुमच्यापासून मुलगा पाहिजे. आणि ती सुंदर असल्यामुळे तिच्या मोहामध्ये पडले ययाती महाराज आणि ययाती महाराजांपासून तिलाही मुलगा झाला, दासीला. आता मात्र देवयानीची तळपायाची आग मस्तकाला गेली. एक तर म्हणले ही दासी आहे, आमच्या दोघीचं भांडण झालं होतं, त्याला दासी म्हणून मी आणलंय आणि तिच्यापासून मुलगा झालेला आहे म्हटले. आता मात्र ही रागावली आणि रागवल्यानंतर स्त्रिया कुठं जातात, माहेरी. देवयानी माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर देवयानीने वडिलांना सगळं सांगितलं. म्हणले हा माणूस नालायक आहे जावाय तुमचा. तर बघा म्हणे याने काय केलंय. तात्काळ शुक्राचार्यांनी शाप दिला. काय म्हणले शुक्राचार्य, म्हणले तात्काळ म्हणे तू म्हातारा हो म्हणले. ते म्हातारा झालं ययाती महाराज आणि तुझी काम वासना नष्ट होईल म्हणे. त्याला शापच देऊन टाकला. म्हणले एवढी सुंदर बायको असताना देवयानी अप्सरेसारखी त्या दासी बरोबर तू पुत्र प्राप्त केलेला आहेस म्हणे, तू म्हातारा हो म्हणे, तुझी वासनाच नष्ट होईल म्हणे, असा शाप देऊन टाकला. आणि ययाती महाराज घाबरले, रडायला सुरू केलं त्यांनी. म्हणले महाराज महाराज महाराज, छोट्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा, मला म्हातारा बनवलं तुम्ही. आणि मग ते ययाती महाराज रडायला लागले. मग देवयानी म्हणले असू द्या, काही जरी झालं तरी माझा नवराच आहे म्हणे. थोडंसं काहीतरी त्यांना उपशाप दिला त्याने. म्हणले तू म्हातारा हो तर होणार, म्हणले मी शाप माघारी घेऊ शकत नाही, ध्यानपूर्वक ऐका. पण म्हटले तुला एक वरदान मी देतो, म्हटले तू दुसऱ्याचं तारुण्य विकत घेऊ शकतोस, पुसणं घेऊ शकतोस आणि भोग करू शकतोस म्हटले. बापरे. आणि मग ययाती महाराजांना म्हणले हा थँक्यू, म्हणले थँक्यू व्हेरी मच, बरं झालं. पण मला सांगा, आज या घडीला एखादा म्हातारा व्यक्ती ज्याची इंद्रिय शिथिल झालेली आहे, तो एखाद्या तरुण व्यक्तीकडे गेला आणि म्हणला मला तुझं तारुण्य दे म्हणून, कोणी देईल का? कोणी देईल का? आणि त्या काळामध्ये सुद्धा कोणी दिलं नाही. या ययाती महाराजांना 5 मुलं होते. आता शेजारचा किंवा रस्त्यावरचा माणूस तरी तारुण्य देणार नाही कधीच. दिलं तर मुलं देतील, मुलांसाठी एवढं कमवून ठेवली प्रॉपर्टी. त्या 5 मुलांकडे ते गेले. पहिल्या मुलाकडे गेले, म्हणले बाबा आता तर लग्न झालंय म्हटले माझं, तुम्ही तारुण्य मागायला लागलाय. दुसऱ्या मुलाकडे गेले, दुसराही म्हणला एक्स्ट्रीमली सॉरी पाप्पा. तिसऱ्याकडे गेला, तिसऱ्यालाही तसंच म्हणले नाही मी तारुण्य देऊ शकत नाही. चौथ्याकडे गेले, ते म्हणले मी तारुण्य देऊ शकत नाही. 5व्याकडे गेले, ते म्हणले बाबा, त्याचं नाव होतं पुरू. काय नाव होतं? म्हणले बाबा तुम्ही मला जन्म दिलाय म्हटले. तर म्हटले मी हे शरीर पण तुमचंच आहे म्हटले, तुम्हाला माझं तारुण्य घेऊन तुम्ही जर आनंदी होत असाल तर म्हणले मी द्यायला तयार आहे म्हटले माझं तारुण्य. पण ती वासना एवढी त्या ययाती महाराजांची भोग करण्याची की त्या लहान मुलाचं, 5 नंबरच्या मुलाचं तारुण्य घेतलं आणि तो पुरू जो आहे तो म्हातारा झाला आणि बाप तरुण झाला. कथा कुणाकुणाला कळाली इथपर्यंत हात वरती करा, म्हणजे पुढचं सांगायला बरं, नाही तर तुम्हाला काय कळलं नाही तर मग अवघड व्हायचं.
हात वरती करा. इथपर्यंत कळालंय का? ओके, नो प्रॉब्लेम. बाप म्हातारा बाप तरुण झाला आणि मुलाचं तारुण्य कशासाठी? हे जवानी है दिवाणी. तारुण्यामध्ये भोग करायचा आहे ना. म्हणले आता काय तरुण पण आहे, म्हटले आता तर लग्न केलं होतं, म्हणले मी एक मुलगा झालाय तर म्हातारं केलंय मला. भोग करण्यासाठी मनुष्य जीवन आहे, तो केला पाहिजे. आणि म्हणून तो ययाती महाराजांनी तारुण्य स्वीकार केलं. आणि पुढं काय झालं? 1000 वर्ष पूर्वी लाईफ जास्त होतं, जीवन जास्त होतं, आयुष्यमान. 1000 वर्ष त्या देवयानीशी त्यांनी भोग केला, संसार केला तरुण राहून. पण तरी मन भरलं नाही त्याचं. ही वासनाच अशी आहे की मनच भरत नाही. त्या ययाती महाराजांचं मनच भरलं नाही. 1000 वर्ष आपल्या पत्नी बरोबर राहून सुद्धा. पण 1000 वर्ष झाल्यानंतर थोडस भगवंताच्या कृपेने वैराग्य प्राप्त झालं ययाती महाराजांना. त्याला एकदा टेन्शन आलं. म्हणजे काय करतोय मी? 1000 वर्ष झालं माझ्या पत्नी बरोबर भोग करतोय तरी मन संतुष्ट होत नाही. म्हटले मनुष्य जीवनाचा उद्देश तरी काय आहे? कधी कधी खाऊन 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 एकच वस्तू कंटाळा येते की नाही. एक तुम्हाला पाटी भरून गुलाबजामुन दिले, हे प्लेटभर ठीक आहे हो, पाटी भरून गुलाबजामुन रोजच दिली तर खासाल का तुम्ही? आंबे फक्त मे महिन्यामध्ये येतात म्हणून चांगले वाटतात, वर्षभर आंबे यायला लागले चांगलं वाटणार नाही. बरेच लोक आत्ताच कंटाळलेत आंब्याला, महिना झाला आंबे खातात. म्हणले 1000 वर्ष बायको बरोबर राहिल्यानंतर त्यांना थोडस की हा थोडस आता. आणि मग एक सुंदर कथा त्यांनी सांगितली आपल्या बायकोला, देवयानीला. रूपक कथा सांगितली. एक होती बकरी, शेळी, एक होता बोकड. आणि एकदा असं झालं की ती शेळी गेली होती जंगलामध्ये चरायला आणि तिला वाटलं विहिरीमध्ये पाणी आहे, म्हणून त्या विहिरीमध्ये ती गेली. त्या विहिरीमध्ये ती शेळी पडली आणि तिकडून चालला होता एक बोकड. आणि त्या बोकडाला आवाज ऐकायला आला शेळीचा. मग त्या बोकडाने शेळीला हात दिला, मग ती शेळी वरती काढली. शेळीवरती काढली, मग शेळी बरोबर लग्न झालं. बोकडाचं लग्न झालं आणि मग ते बोकड आणि शेळी सुखाने नांदायला लागले. पण इतक्यात एक घटना झाली, त्याला दुसरी एक शेळी पसंत पडली बोकडाला. आणि म्हणून तो बोकड जो आहे तिच्या बरोबर लग्न केलं, दुसऱ्या शेळीबरोबर लग्न केलं बोकडाने. म्हणून पहिली शेळी वडिलांकडे गेली. त्या पहिल्या शेळीच्या वडिलांनी शाप दिला. तात्काळ बोकडाला म्हातारं केलं. बोकड रडायला लागला. नंतर त्याला शाप चांगलं सांगितलं, बाबा ठीक आहे, दुसऱ्या तुझ्या मुलाचं तारुण्य जर तू घेणार, कुणाचं तारुण्य कोण देणार असेल तर तू तरुण होऊ शकतोस. मग हा बोकड आपल्या मुलाकडे गेला आणि मग त्याने त्या बोकडाचं तारुण्य उसनं घेतलं. आणि त्या बोकडाने 1000 वर्ष संसार केला त्या बकरी बरोबर, शेळी बरोबर. तरी सुद्धा त्या बोकडाचं मन भरलं नाही. ही कथा कोणी सांगितली? ययाती महाराजांनी कथा सांगितली. कुणाला सांगितली? आपल्या बायकोला सांगितली. आणि त्यामुळे म्हणले आता म्हणले संसारातनं निवृत्ती घेतो. म्हटले निवृत्ती काय? रिटायरमेंट घ्यायची म्हणले संसारात. आणि मग हे ययाती महाराजांनी संन्यास घेतला, असं वर्णन आहे भागवतामध्ये. संन्यास घेतला आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मोठी कथा येते भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये. सांगण्याचा उद्देश हा होता की माणसाला वैराग्य शक्यतो येत नाही मनुष्य जीवनामध्ये. वैराग्य येण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सहजासहजी काही एखादं प्रवचन ऐकून किंवा एखादं माळ नामस्मरण करून, एखादी यात्रा करून लगेच वैराग्य येत नाही. वैराग्य येण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे याचं. म्हणजे वैराग्य त्या ययाती महाराजांना 1000 वर्ष भोग केल्यानंतर थोडंसं वैराग्य आलं त्यांना. पण वैराग्य जर उत्पन्न होत नसेल तर मग अवघड आहे. कारण त्या त्यागामध्ये सुद्धा सुख आहे. असं म्हणले भोगामध्ये दुःख आहे, त्यागामध्ये सुख आहे. मी बऱ्याच वेळेला हे उदाहरण देतोय. एक 10 मुलं आहेत, अतिशय
म्हणजे अंगावर कपडे नाही आहेत, फार गरीब आहेत आणि त्यांच्याकडे 10 दिवस झालं उपाशी आहेत, अशी 10 मुलं तुमच्या जवळ आलेले आहेत आणि इतक्यात तुमच्या आवडीची एखादी वस्तू, गुलाबजामुन आहे समजा, एक प्लेट भरून तुमच्या पुढे आलेली आहे, तुम्ही उपाशी आहे कालपासून, आणि मग त्यावेळेला त्या 10 मुलं तुमच्याकडे आले, तुम्ही खाणारच होता ते गुलाबजामुन, इतक्यात ते 10 मुलं तुमच्याकडे आले आणि मग म्हटले तुम्ही काय कराल? तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर त्या 10 मुलांना ते 10 गुलाबजामुन द्या किंवा ते 10चे 10 तुम्ही खावा. काय करायचं? पण त्या वेळेला जेव्हा त्याग करतो, त्याग केल्यानंतर जी भावना आहे, त्यामध्ये जी सुख आहे, त्या सुखाचा शोध आपण घ्यायला सुरू केलं पाहिजे. आपण भोगून 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 ते सुख मिळते का बघतोय. तुम्ही जर ते 10 गुलाबजामुन 10 मुलांना दिले ना, तुमच्या मनामध्ये जो आनंद होईल ना, ते जे सुख आहे ना, ते सुख घ्यायला पाहिजे. 10च्या 10 तुम्ही खाल्ले तर पण आनंद मिळेल, पण तो इतका जास्त नाही जेवढा त्या मुलांना दिलेला.